नमस्कार. शुभम कुलकर्णी सिंधू इन्स्टिट्यूट तर्फे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत करतो. आपले 7 अध्याय झाले आहेत आणि 8व्या अध्यायाच्या शेवटाला आपण आलो आहोत. आपल्याला उर्वरित काही श्लोकांचा अर्थ बघायचा आहे आणि पुढे जायचं आहे. ध्यान करूयात. अथ ध्यानं शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्. ओम श्री परमात्मने नमः. अथाष्टमोऽध्यायः. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते अधियज्ञः कथं कोत्र देहेऽस्मिन् मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोऽसि नियतात्मभिः. श्रीभगवानुवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्मसंज्ञितः अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृताम्बर अन्तकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः यं वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरयुध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामेवैष्यस्य संशयम् अभ्यासयोगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं निव्यं याति पार्थानुचिन्तयन्. कविं पुराणमनुशासितार मनोरणीयां समनुस्मरेद्यः सर्वस्य धातारमचिन्त्यरूप मारित्यवर्णन् तपसः परस्तात् प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतं परं पुरुषमुपैति दिव्यम्. यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति अद्यतयो वीतरागाः यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये. सर्वद्वाराणि संयम्य मनोहृदि निरुध्य च मूर्ध्न्याधायात्मनः प्राणमास्थितो योगधारणाम् ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्मामनुस्मरन् यः प्रयाति त्यजन् देहं स याति परमाङ्गतिम् अनन्यचेता सततं यो मां स्मरति नित्यशः तस्याहं सुलभः पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयमशाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानः संसिद्धिं परमाङ्गताः. आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. सहस्रयुगपर्यन्तमहर्यद् ब्रह्मणो विदुः रात्रियुगसहस्रान्तान्ते होरात्रविदो जनाः अव्यक्ताद्व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्यः रागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्तसंज्ञके. 18 श्लोक झाले आहेत. आपण 5व्या श्लोकापासून अर्थ बघूयात. अधिदैव अधिआत्म आणि अधियज्ञ या 3 स्वरूपांचा किंवा या 3 ज्या प्रकृती आहेत त्यांचा अर्थ आपण मागच्या श्लोकात बघितला होता. तर 5वा श्लोक बघतोय. जो पुरुष अंतकाळीही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. यात मुळीच शंका नाही. आपण मागच्या श्लोकात बघितलं होतं की अंतकाळी सुद्धा नाम घेण्यासाठी आयुष्यभराची ती सवय आपल्याला लागायला हवी, तेव्हाच अंतकाळी ते नाव येतं आणि जो या स्थितीला प्राप्त होतो तो साक्षात भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होतो. 6वा श्लोक. भगवंत म्हणतात, हे कुंतीपुत्र अर्जुना, हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो त्याला तो जाऊन मिळतो, कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो.
आपण मरता क्षणीसुद्धा मनुष्यांच्या अनेक इच्छा ह्या त्यांच्या राहिलेल्या असतात, शिल्लक राहिलेल्या असतात आणि मनुष्य त्याच इच्छांमध्ये सतत वावरत असतो किंवा आयुष्यभर तो त्याचंच चिंतन करत असतो. त्यामुळे तोच विचार त्याच्या मनात येतो की आपलं हे राहून गेलं, मला हे हवं होतं वगैरे, ह्या सर्व गोष्टी त्याच्या मनात चालू असतात आणि त्यामुळे तो त्याच गोष्टींना किंवा त्या गोष्टींना जाऊन मिळतो किंवा त्यासाठी त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो, कारण की तो भाव त्याचं सतत आयुष्यभर त्याच भावाचं चिंतन चालू असतं. म्हणून हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. श्रीकृष्ण म्हणतात तू सदैव माझ्या स्मरणात राहा, माझं स्मरण कर आणि युद्धही कर. अशा प्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःसंशय मलाच मिळशील. तू सर्वस्व मला अर्पण केलं, तुझी मन बुद्धी जरी मला अर्पण केली तर तू मलाच येऊन निःसंशयपणे मलाच येऊन मिळशील. हे पार्था, असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वराला जाऊन मिळतो. पहिले तर नामस्मरण जे सतत चिंतन करायचं आहे आणि असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त, अभ्यासरूपी योगाने म्हणजे निरंतर तेच ते करत राहणे, त्यात सातत्यता बाळगणे, असा जो योगाने युक्त आहे, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य म्हणजे स्वतःचं मन भरकटू न देता एकाच ठिकाणी स्वतःचं मन एकाग्र करून आपला जो धर्म आहे, आपलं कर्तव्य आहे, त्याचं सतत पालन करत असा जो मनुष्य असतो तो परमप्रकाश स्वरूप दिव्य पुरुषाला, तो परमप्रकाश स्वरूप निर्गुण निराकार परमात्मा, हाच त्याचा अर्थ इथे घ्यायचा आहे. त्या पुरुषाला म्हणजेच परमेश्वराला जाऊन मिळतो. 9वा श्लोक बघतोय. जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वांचा नियामक, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा, अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो. काय सांगितलं? जो पुरुष सर्वज्ञ अनादी, परमेश्वराच्या स्वरूपांचं हे वर्णन आहे. परमेश्वर कसा आहे? तो सर्वज्ञ आहे म्हणजे तो सर्व जाणतो. अनादी, ज्याची कुठून सुरुवात नाही, अर्थात जो जी वस्तू उत्पन्न होते तिचा शेवट हा नक्कीच होत असतो. जो जन्म घेतो तो मरण असतो, परंतु भगवंत असा आहे की त्याची कुठून सुरुवातच नाही, असा तो अनादी, सर्वांचा नियामक म्हणजे सर्वांवर नियमन राखणारा किंवा अंतर्यामी रूपाने शुभ अशुभ कर्मानुसार सर्वांना शासन करणारा, असा अर्थ इथे दिलेला आहे. सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म सर्वांचे धारण पोषण करणारा आणि अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडे म्हणजे अतिशय जाणकार ज्ञानी असा म्हणू शकतो, ज्याला अविद्या स्पर्शसुद्धा करत नाही, अशा शुद्ध सच्चिदानंद घन परमेश्वराचे स्मरण करतो. तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीसुद्धा योगबलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्यरूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. ही एक ध्यानाची अवस्था आहे की भुवयांच्या मध्यभागी आपला प्राण किंवा तो ओंकार स्वरूप मध्यभागी ठेवून ध्यान लावण्याची ती पद्धती आहे. तीच श्रीकृष्णांनी यात सांगितलेली आहे की अंत्यकाळीसुद्धा योगबलाने, स्वतःच्या योगबलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करतो आणि निश्चल मनाने स्मरण करीत दिव्य परमेश्वराला प्राप्त होतो. 11वा श्लोक. वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंदघन रूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. म्हणजे सर्वांना जे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या मार्गांनी देवाची भक्ती करत आहेत, ब्रह्मचारी असो, संन्यासी असो किंवा विद्वान सर्व जाणकार असो, ते एकाच ध्येयाला धरून वेगवेगळ्या मार्गांनी त्याचे अनुचरण करतात, त्याचं आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो. 12वा आणि 13वा श्लोक बघूयात. सर्व इंद्रियांची द्वारे अडवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मसंबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी
त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो तो परमगतीला प्राप्त होतो. आपण जर ध्यानही लावायचं असेल तर या ओळी आपल्या खूप कामात येऊ शकतात. काय काय करायचं आहे, सर्व इंद्रियांची द्वारे अडवून म्हणजे सर्व इंद्रियांवर संयम ठेवून मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून, म्हणजे हृदयात एकच फक्त भगवंत परमेश्वराला बघून मन कुठेही भरकटू द्यायचं नाही, इंद्रियांवर ताबा ठेवायचा आहे. नंतर जिंकलेल्या मनाने, आणि एवढं सगळं करून जे आपण मन जिंकलेलं आहे, आपल्या ताब्यात जे मन आहे, प्राण मस्तकात स्थापन करून, आपला प्राण मस्तकात स्थापन करून परमात्मा संबंधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ओम या एक अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करीत, आणि म्हणजे अक्षररूपी ब्रह्म काय आहे तर ओम, तर या ओम अक्षररूप ज्याचा क्षर जो कधीही क्षय पावणार नाही असा, आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी, आणि त्या ओम या अक्षररूपी ब्रह्माचा जो अर्थ आहे त्याच्या मागे कोण आहे तर तो प्रत्यक्ष मी म्हणजे परमेश्वर परमात्मा, त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो तो परमगतीला प्राप्त होतो. हे अर्जुना, जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्य चित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होतो. कुठल्या कुठल्या लोकांना किंवा कशाप्रकारे भक्ती करणाऱ्या कशाप्रकारे जीवन जगणाऱ्या लोकांना परमगती ही शेवटी प्राप्त होते, ही सुद्धा या अध्यायात सांगितल्या गेली आहे. परमसिद्धी मिळवलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखांचे आगर असलेल्या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत. अर्थातच जन्म घ्यायचा आहे म्हणजे सुख दुःख कष्ट आनंद या सर्व गोष्टी आपल्याला भोगाव्या लागणार आहेत, पण या सर्व जाळ्यातून सुटायचं असेल तर आपल्याला त्या प्रकारे योग्य रीतीने जीवन जगावं लागणार आहे. आणि त्यामुळे जे सिद्धी प्राप्त झालेले आणि या सर्व योगातून जे परमेश्वराला प्राप्त करतात त्यांना दुःखांचे आगर असलेल्या क्षणभंगूर म्हणजे आपल्याला वारंवार दररोज कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरून दुःख हे प्राप्त होत असतं, त्यामुळे या क्षणभंगूर पुनर्जन्माला जात नाहीत आणि त्यांना पुनर्जन्म मिळत नाहीत, ते परमात्म्यात त्यांचा आत्मा स्थिर होऊन जातो. हे अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावर्ती आहेत. म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत ज्यांना ब्रह्मलोकसुद्धा प्राप्त होतो, स्वर्ग आणि जे सप्तलोक आहेत यांच्यासहित ब्रह्मलोकसुद्धा ज्यांना प्राप्त होतो ते सर्व लोक पुनरावर्ती आहेत. म्हणजे ते पुन्हा या चक्रात फसणार आहेत. ते तेवढा काळ जेवढा त्यांचा काळ आहे तिथे राहतील आणि पुन्हा मनुष्य जन्म त्यांना घ्यावा लागणार आहे. परंतु हे कुंतीपुत्रा, मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, पण जो परमेश्वराला जो या सर्व गोष्टींना जाणतो, मूळ रूप परमेश्वराचं जाणतो, तो मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही, कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित आहे. परमेश्वराला कुठल्याही काळाची मर्यादा नाही आहे, तो कुठल्याही मर्यादेत फसत नाही, तो यांच्या पलीकडे आहे. परंतु ब्रह्मादिकांचे जे लोक आहे कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत. आता ब्रह्मदेव हे जरी सृष्टीचे रचयिता असले तरी सर्व ग्रंथांमध्ये ब्रह्मदेवाचं सुद्धा आयुष्य सांगितलेलं आहे. त्यांचं आयुष्य 100 वर्ष, पण ब्रह्मदेवांचं 1 वर्ष हे आपल्या 1000 चतुर्युगी म्हणजे 4 युगांची 1 ते महायुग चतुर्युगी असे 1 सहस्र चतुर्युगानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. परंतु त्यांना काळ हा दिलेला आहे, त्यामुळे ते कसे आहेत अनित्य आहेत. कधी ना कधी प्रलय होऊन या सगळ्या गोष्टी नाश पावणार आहेत. त्यामुळे हे सर्व मर्यादित असल्याने अनित्य आहेत. ब्रह्मदेवाचा 1 दिवस 1000 चतुर्युगांचा, पुढच्या श्लोकात तो हे आलेला आहे, 1000 चतुर्युगांचा असून रात्रही 1000 चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्वतः जाणतात ते काळाचे स्वरूप जाणणारे होत, आणि जे लोक हे तत्वतः जाणतात त्यांना काळाचे स्वरूप ते जाणलेले होत समजलं. 18वा श्लोक बघतोय. सर्व चराचर भूतसमुदाय देवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उत्पन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात. म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवाची सकाळ सुरू होते त्यांच्यामधूनच हे सर्व जीव उत्पन्न होतात त्यांच्या सूक्ष्म शरीरातून, आणि रात्रीपर्यंत ते सर्व जीव पुन्हा त्यांच्यातच जाऊन सामावतात. 18 श्लोकांपर्यंत आपण आलेलो आहोत. आता 19व्या श्लोकापासून पुढे बघूया. भूतग्रामस्य एवायम् भूतग्रामस्य एवायम् भूतग्रामस्य एवायम्
भूत्वा भूत्वा प्रलीयते भूत्वा भूत्वा प्रलीयते भूतग्रामस्य एवायम् भूत्वा भूत्वा प्रलीयते भूतग्रामस्य एवायम् भूत्वा भूत्वा प्रलीयते भूतग्रामस्य एवायम् भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ रात्र्यागमे वशः पार्थ रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यः रागमे प्रभवत्यः रागमे प्रभवत्यः रागमे रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यः रागमे भूतग्रामस्य एवायम् भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यः रागमे भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यः रागमे भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यः रागमे विसावा श्लोक बघूया. परस्तस्मात्तु भावोऽन्यो परस्तस्मात्तु भावोऽन्यो परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः व्यक्तो व्यक्तात् सनातनः व्यक्तो व्यक्तात् सनातनः. बघा हा जो शब्द आहे तो त आहे, अर्धा क आणि ता. व्यक्ता
आपल्याला असा उच्चार करायचा आहे. व्यक्तो व्यक्तात् सनातनः. व्यक्तो व्यक्तात् सनातनः. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः. यस्य सर्वेषु भूतेषु यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. नश्यत्सु न विनश्यति. नश्यत्सु न विनश्यति. यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः. यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः. यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः. यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते. रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे. एकविसावा श्लोक बघतोय. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्. स्तमाहुः परमां गतिम्. स्तमाहुः परमां गतिम्. अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्. स्तमाहुः परमां गतिम्. यं प्राप्य न निवर्तन्ते. यं प्राप्य न निवर्तन्ते. यं प्राप्य न निवर्तन्ते.
तद्धाम परमं मम तद्धाम परमं मम तद्धाम परमं मम यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे बावीसावा श्लोक बघतोय पुरुषस्य परः पार्थ पुरुषस्य परः पार्थ पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया भक्त्या लभ्यस्त्वनन्यया पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि यस्यान्तस्थानि भूतानि यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं येन सर्वमिदं ततं यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं
पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्। पुरुषस्य परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्। अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिं यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति। भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे। तेविसावा श्लोक बघतोय. यत्र काले त्वनावृत्ती यत्र काले त्वनावृत्ती यत्र काले त्वनावृत्ती यत्र काले त्वनावृत्ती मावृत्तिं चैव योगिनः मावृत्तिं चैव योगिनः। मावृत्तिं चैव योगिनः। यत्र काले त्वनावृत्ती मावृत्तिं चैव योगिनः। प्रयाता यान्ति तं कालं प्रयाता यान्ति तं कालं प्रयाता यान्ति तं कालं। वक्ष्यामि भरतर्षभ वक्ष्यामि भरतर्षभ वक्ष्यामि भरतर्षभ। बघा तो क्ष ऑलरेडीच आपल्याला म्हणजे तो जोडाक्षरासारखाच आहे आणि त्याला य लागलेला आहे. वक्ष्यामि तो क्ष्याचा उच्चार प्रत्येकाचा व्यवस्थित व्हायला हवा. वक्ष्यामि भरतर्षभ वक्ष्यामि भरतर्षभ. प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ. यत्र काले त्वनावृत्ती मावृत्तिं चैव योगिनः. प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ.
यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ। यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ। पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया यस्यान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्। अव्यक्तोऽक्षर इत्युक्तस्तमाहुः परमां गतिम् यं प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। परस्तस्मात्तु भावोऽन्यो व्यक्तो व्यक्तात् सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति। भूतग्रामस्य एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्यहरागमे। आपले 5 श्लोक झालेले आहेत. आज आपण इथे थांबणार आहोत. आपले 5 श्लोक आज झालेले आहेत. उर्वरित 5 श्लोक उद्या बघूयात. त्यांचा अर्थसुद्धा आपल्याला बघायचा आहे. उद्याच्या क्लासमध्ये आपण भेटणार आहोत. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्याला नक्की लाईक करायचं आहे, त्याला शेअर करायचं आहे आणि अनेक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच आपला गीता प्रबोधिनी हा ऑनलाईन लाईव्ह क्लास दररोज नियमित संध्याकाळी 8 वाजता चालू असतो. तर त्याचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण खालच्या लिंकवर क्लिक करू शकता आणि लाईव्ह क्लासमध्ये येण्यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता.